अकोला जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्पावर कार्यरत सुरक्षा रक्षकांनी किमान वेतन, थकीत पगार आणि इतर कायदेशीर सुविधांची मागणी केली आहे। मागण्या तातडीने पूर्ण न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा सुरक्षा रक्षकांनी दिला आहे। अकोला जिल्ह्यातील सौर ऊर्जा प्रकल्पात सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत कर्मचाऱ्यांनी आपल्यावर अन्याय होत असल्याचा आरोप केला आहे। त्यांच्या निवेदनानुसार किमान वेतन, बोनस, घरभाडे, भत्ता, साप्ताहिक सुट्टी, वेतन स्लिप, पीएफचा यूएएन क्रमांक, ESIC लाभ तसेच नियमानुसार 8 तासांची ड्युटी यांसारख्या सुविधांपासून ते वंचित असल्याचे म्हटले आहे। तसेच करारानुसार मिळणाऱ्या वेतनापेक्षा कमी रक्कम दिली जात असून पगारही नियमितपणे वेळेत होत नसल्याचा दावा त्यांनी केला आहे। या सर्व मागण्यांची दखल घेऊन संबंधित यंत्रणांनी न्याय द्यावा अशी मागणी सुरक्षा रक्षकांनी केली आहे। अन्यथा आंदोलन करण्याशिवाय पर्याय राहणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे। संबंधित कंपनी किंवा सुरक्षा संस्थेची भूमिका अद्याप समोर आलेली नाही। अनेक महिन्यापासून आम्हाला म्हणत आहे की 1 महिन्यात पेमेंट होणार, 2 महिन्यात पेमेंट होणार, पण आमचं गेल्या महिन्यापासून आम्हाला 2 महिन्यानंच आम्हाला पेमेंट भेटते। त्याच्यानंतर आमची सिक्युरिटी आहे, प्रायव्हेट सिक्युरिटी असल्याकारण आम्हाला न्याय कोण देणार आहे? प्रश्न आम्हाला हा आहे काय? जर आम्हाला न्याय नाही मिळालाच तर आम्ही आंदोलन करू। हे एक निवेदन दिलेलं आहे कंपनीमार्फत। इथं सर्वजण कम से कम 35 प्लॅन्ट आहे साहेब सौर ऊर्जेचे। मेगा कंपनीच्या अंडरमध्ये आमची CSB सिक्युरिटी काम करते। प्रायव्हेट आहे आणि अकोला जिल्ह्यामध्ये। तर त्यामध्ये साहेब आम्ही कम से कम 35 साईडवरचे 150 ते 200 सिक्युरिटी सुरक्षा रक्षक आम्ही जुळलेले आहोत। आमचं ऐकायला कोणी तयार नाही आहे। आमची हे कंपनी जी आहे, आम्ही कलेक्टर ऑफिसला निवेदन दिल्यानंतर आम्हाला असं समजलं की हे खाजगी असल्यामुळे आम्ही तुमच्यासाठी काही करू शकत नाही। त्याच्यामुळं आम्ही आता कुठं जावं आणि काय करावं हे समजत नाही आहे। आम्हाला 12-12 तास ड्युट्या कराव्या लागत आहेत आणि त्याच्यामध्ये पेमेंट आम्हाला फक्त 420 रुपये डेली जे मिळत आहेत। PFचंही काही माहिती नाही आहे, कुठला नंबर नाही आहे। अशा प्रकारे आमचं सगळं चाललेलं आहे आणि आमचे जे CSBचे मॅनेजर आहेत, ओनर आहेत, ते आमच्याशी बोलायलाही तयार नाही आहेत। त्याच्यामुळं आम्ही कुठं जावं एवढं आम्हाला कळलं पाहिजे।